संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं पाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुमाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सर्वपापस्सकरणं कुशलस्सौपसम्पदा सचितपर्योदपनं एवं बुद्धानुशासनं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। त्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राजाला संघ किंवा गणराज्य असे म्हणत होते। कपिलवस्तू येथील शाक्याच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही। ज्या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हेही समजत नाही। म्हणजे कशा पद्धतीने त्यांची राजवट चालत होती हे कळत नाही। म्हणजे तिथे कशा पद्धतीने होतं की एका पद्धतीचं म्हणजे प्रजासत्ता लोकांच्या मनावर त्या गोष्टी चालत होत्या अशा पद्धतीने तिथं शासन चालत होतं। तथापि हे मात्र निश्चित की शाक्याच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते। म्हणजे एक झाल्याची होती आणि ज्यावेळेस आपले भगवंत जे सिद्धार्थ गौतम होते त्यांचा जेव्हा जन्म होत होता तेव्हा त्यांचे जे वडील होते त्यांना त्या राज्याची सत्ता ईशान्य कोपऱ्यात बसले होते। ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यावर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यास यश मिळवले। कोशल अधिपत्याच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखालीच आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते। म्हणजे त्यांची सत्ता आल्यामुळे त्यांना तशा पद्धतीने म्हणजे आपली म्हणजे जी मनमानी म्हणा किंवा काही त्यांना तसं करता येत नव्हतं।